हॅलो गाईज, तर चला मग वेलकम टू ऑल. तर आपला पॉलिटीचा सेशन नंबर 5 आहे बघा. आणि आपल्याला आज काय घ्यायचे, आपल्या घटनेचे जे भाग आहेत आणि आपल्या घटनेचे जे परिशिष्ट आहेत सगळे किती भाग आहेत, तर 22 सगळे भाग आहेत. आणि जे 12 परिशिष्ट आहेत हे बघा. आजची PPT आपल्याला हे सगळं कवर करायची, कारण आयोग ह्याच्यावर डायरेक्ट मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन विचारू शकतो बघा, की आपले सगळे जे घटनेचे भाग आहेत आणि जे परिशिष्ट आहेत 12 आणि 22 भाग ह्यांच्यावर. तर आपण सर्वप्रथम पाहूचे घटनेचे आपले जे मूळ स्वरूप होते आधीचे. तर त्याच्यात एक प्रस्तावना म्हणजे जे प्रेमल आपण काल लेक्चर बघितलं होतं सरनामा. नंतर एकूण कलम 355 त्यावेळेस ज्यावेळेस आपली घटना स्वीकृत केली त्यावेळेस अंमलबजावणी कधी झाली आपल्या घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला आणि 26 नोव्हेंबर 1949ला ती स्वीकृत केली. नंतर एकूण 22 भाग होते आणि 8 अनुसूच्या होत्या म्हणजे परिशिष्ट होत्या. तर आजच्या स्वरूपात जर आपण पाहिले तर आपल्या राज्यघटनेत मूळ जी 106वी घटना दुरुस्ती झाली 2023 नंतर. तर आता एक प्रस्तावना आहे म्हणजे एक प्रेम्बल आणि लगभग 471 प्लस कलम आहेत आणि एकूण 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत बघा, म्हणजे परिशिष्ट. नंतर आपण हे आपले आयोग डायरेक्ट मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन विचारू शकतो की कलम 1 ते 4 ते कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत, नंतर 12 ते 35 कोणत्या ह्याच्याबद्दल रिलेटेड आहेत असं. तर आपण त्याच्यामुळे हे सगळे लेक्चर म्हणजे हा डाटा सगळा डिटेलमध्ये तुम्ही 1-2दा व्हिडिओ पाहिला आणि नोट्स रीड केले केअरफुली तर तुम्हाला लक्षात राहील बघा. तर आपण भाग 1 मध्ये कलम किती ते किती आहेत बघा, आपण पाहू सगळे. तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 आहे आणि संघराज्य व त्यांचे राज्यशास्त्र देण्यात आले आहेत. नंतर भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 त्याच्यात नागरिकत्व देण्यात आलेले आहेत. आणि भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मूलभूत हक्क आहे. नंतर भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 आपल्या राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे व भाग 4A मध्ये जेव्हा आपली म्हणजे ह्याच्यात 42वी जी घटना दुरुस्ती होती आपली कधी 1976ला झाली, त्यात कलम 51 ॲड केला आणि त्यात मूलभूत कर्तव्य ॲड केलं आहे बघा. नंतर भाग 5 मध्ये कलम 52 ते 151 संघ राज्य आणि त्याच्या शासन व्यवस्था तरतूद केलेली आहेत बघा. नंतर भाग 6 मध्ये काय दिलेत पाहू आपण. भाग 6 मध्ये कलम 151 ते 237 मध्ये आणि घटक राज्य आणि त्यांच्या शासन व्यवस्था त्याच्याबद्दल तरतूद आहे. नंतर भाग 7 मधली ही 7वी घटना दुरुस्ती झाली 1956ला आणि ती रद्द करण्यात आली बघा. नंतर भाग 8 मध्ये 239 ते 241 या कलम आहेत आणि केंद्रशासित प्रदेशाची तरतूद केलेली आहे. नंतर भाग 9 मध्ये बघा, हे भाग 9 मध्ये 73वी घटना दुरुस्ती केली ती कधी 1992ला. त्यावेळेस कलम 243 ते 243 ओ हे पंचायत राजबद्दल आहे आणि हे IMP बघा. आपण पुढे डिटेलमध्ये लेक्चर पाहणार आहोत ह्या सगळ्यांच्या, पण आता आपली तरतूद आणि त्यांचे कलम आणि ते कोणत्या भागामध्ये एवढं आपण पाहणार आहोत, कारण आयोग मॅच द पेअरमध्ये ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारू शकतो. नंतर भाग 9A ही 74वी घटना दुरुस्ती केली कधी 1992ला. त्याच्यात कलम 243P ते 243 ZG आणि ती नगरपालिकेची तरतूद केली त्यात. त्याच्यानंतर भाग 9B मध्ये बघा ही 97वी घटना दुरुस्ती आणि कधी ती, तर 97वी घटना दुरुस्तीत काय भाग कलम 243 ZH ते 243 ZT आणि त्यात सहकारी संस्था यांची तरतूद केली. नंतर भाग 10 मध्ये बघा कलम 244 ते 244A ह्यात अनुसूचित जाती आणि जे आदिवासी क्षेत्रे त्यांच्याबद्दल तरतूद करण्यात आलेली. नंतर भाग 11 मध्ये बघा काय तरतूद आहे. भाग 11 मध्ये कलम 245 ते 263 ह्याच्यात केंद्र व राज्य यांचे संबंध अशी तरतूद करण्यात आलेली. नंतर भाग 12 मध्ये कलम 264 ते 30A ह्यात महसूल, वित्त व मालमत्ता कर व करार व वाद यांचे तरतूद करण्यात आले. तर भाग जे 13 आहे त्यात कलम 301 ते 307 आणि त्यात काय कशाच तरतूद आहे, आंतरराज्य व्यापार व वाणिज्य संबंध यांच्याबद्दल आहे बघा. नंतर भाग 14 मध्ये कलम 308 ते 323 ह्याच प्रशासकीय सेवा व लोकसेवा आयोग आहेत जे आपले UPSC MPSC हे आयोग 308 ते 323 ह्या कलमात समाविष्ट बघा. नंतर भाग 14 आहे ही 42वी घटना दुरुस्ती आणि 1976ला ही IMP व्हेरी इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती बघा. तुम्ही ते पाहून घ्या, कारण आयोगाचे दरवेळेसचे POQ त्याच्यावर बनवून येतात बरं का. नंतर ती भाग 14A मधली ती कलम किती 323A
ॲड 323B त्याचे काय त्यात तरतूद न्यायाधिकरण व जे लवाद आहे आपले पाण्याबद्दलचे त्याची त्यात तरतूद आहे. नंतर भाग 15 मध्ये बघा, भाग 15 मध्ये कलम 324 ते 329 निवडणूक आयोग व निवडणूक विषयक तरतुदी, ही पण IMP कलम आहे बघा. तर पुढे भाग 16 मध्ये पाहू आपण आता. भाग 16 मध्ये कलम 330 ते 342A आणि त्यांच्यात काही वर्गांसाठी विशेष तरतुदी असेल. नंतर तर पुढे भाग 17 मध्ये कलम 343 ते 351 मध्ये बघा कार्यालयीन भाषा, ह्याच्यावर आयोगाचं 2022 आय थिंक 2023चा POQ बघा, तुम्ही बघून घ्या. आयोगाने असं विचारलं होतं की कलम 243 ते 351 ही जे कार्यालयीन भाषा आहे ह्याच्यात कार्यालयीन भाषेत कोणकोणत्या कलम येतात. नंतर भाग 18 मध्ये काय पाहू आपण, तर कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणीविषयक तरतुदी कोणत्या कलमात केली, तर 352 ते 360 मध्ये. आणि भाग किती हा 18वा भाग. नंतर भाग 19 मध्ये काय पाहू आपण, कलम 361 ते 367 आणि संकीर्ण माहिती दिलेली आहे त्यात. नंतर भाग 20 मध्ये कलम 368 घटनादुरुस्तीविषयी महत्त्वाची तरतूद. आपण ह्या कलमेनेच 368 या कलमेनेच आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची दुरुस्ती करू शकतो. पण जे आपले संविधानाचे प्रेम्बलमध्ये बेसिक स्ट्रक्चर आहेत त्यांना धक्का न लावता आपण संविधान घटनेची तरतुदी करू शकतो, म्हणजे घटनेचा आपण घटनादुरुस्ती करू शकतो बघा. नंतर भाग 21 मध्ये बघा, तर भाग 21 मध्ये काय दिले, कलम 369 ते 392 तात्पुरत्या ज्या तरतुदी आहेत त्या केल्यात बघा त्याच्यात. नंतर भाग 22 मध्ये कलम 393 ते 395 जे संक्षिप्त नाव आहेत आणि प्रारंभ आणि निरसने हे भाग 22 मध्ये दिले. नंतर आपण चला मग आता परिशिष्टे पाहू. एकूण आपले किती 12 परिशिष्ट आहेत. तर परिशिष्ट पाहू आपण आता. तर परिशिष्ट पहिल्यात काय देण्यात आले की राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावे व राज्यक्षेत्र त्यांचे जे आहेत त्यांना त्यांच्या सीमा वगैरे त्यात दिलेले आहेत बघा परिशिष्ट 1 मध्ये. आणि परिशिष्ट 2 मध्ये काय दिले, वेतन आणि भत्ते जे आपले भारताचे राष्ट्रपती आहेत आणि लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, नंतर राज्यसभेचे सभापती व उपसभापती, नंतर आपले तसेच ही जी संसद आहे आपली संसद प्रकार आहे ही, आणि ही जी आहे ती आपली विधिमंडळ राज्याची. तर राज्याची विधिमंडळ कशी, त्यांचे जे राज्यपाल असतो तो सार्वभौम असतो. नंतर विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती. नंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश आणि जे कॅग आहे इत्यादी आपल्या परिशिष्ट 2 मध्ये यांचे वेतन आणि भत्त्याबद्दल आहे बघा. नंतर परिशिष्ट 3 मध्ये पदांची शपथ आहे बघा, ह्यांच्याच पदांची शपथ आहे. त्यात कोणकोणते जे संसदेत जे निवडणुकीत जे उमेदवार आलेत त्यांच्याबद्दल व सदस्य आणि मंत्री यांच्यासाठी. नंतर राज्य विधिमंडळामध्ये जे निवडणुकीतील उमेदवार आहेत आणि जे सदस्य आणि मंत्री यांच्याबद्दल. नंतर ह्यांच्या पदांची तिथं काय केली, शपथबद्दल सांगितलेलं आहे. नंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि हायकोर्टाचे न्यायाधीश आणि नंतर कॅग. नंतर परिशिष्ट 4 मध्ये पाहू आपण. इथे राज्यसभेचे जे जागा आहेत त्यांच्याबद्दल तरतूद आहे बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याबद्दल. नंतर परिशिष्ट 5 मध्ये पाहू आपण काय आहे. तर तुम्हाला परिशिष्ट 5 असं लक्षात ठेवायचे की आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे इतके राज्य सोडून जे बाकीचे राज्य आहेत, जे 10 राज्य आहेत त्यांच्यासाठी अनुसूचित क्षेत्र करण्यात आले बघा परिशिष्ट 5 मध्ये. आणि हे 10 राज्य सोडून मग लगेच परिशिष्ट 6 मध्ये काय आहेत, हे 4 राज्य, हे जे 4 राज्य आहेत कोणते, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा ह्यांच्यासाठी आदिवासी क्षेत्रे नमूद करण्यात आली. नंतर परिशिष्ट 7 मध्ये केंद्राची सूची आणि राज्याची सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्राची सूची सुरुवातीला किती होत्या 98, तर आता सध्या किती 97 विषय आहेत. आधी राज्याचे विषय किती होते 59, आता 66 विषय. तुम्हाला आयोग डायरेक्ट ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो, तर तुम्ही हा डाटा कन्सेप्ट म्हणजे लक्षात ठेवा. नंतर समवर्ती सूचीमध्ये आधी 52 विषय होते सुरुवातीला, आता सध्या 47 विषय झाले आहेत बघा. तर तुम्ही इथे असे लक्षात ठेवायला पाहिजे की केंद्र सूचीमधून किती एक विषय कमी करण्यात आला आणि जी आपली राज्य सूची होती त्यात किती विषय ॲड करण्यात आले बघा, 7 विषय ॲड करण्यात आले. नंतर समवर्ती सूचीमध्ये आधी 52 विषय होते, आता 47 विषय राहिले, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर परिशिष्ट 8 मध्ये काय बघा, जे मान्यताप्राप्त भाषा आहेत आपल्या सुरुवातीला 14 होत्या पण आता सध्या 22 भाषा झालेत बघा मान्यताप्राप्त, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. नंतर परिशिष्ट 9 मध्ये काय दिलं आहे बघा, कायद्यांना संरक्षण, जे आपले ॲक्ट आहेत त्यांना संरक्षण आणि ते. तर परिशिष्ट 9 मध्ये आपल्या कायद्यांना संरक्षण देण्यात आले.
हे परिशिष्ट पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951ला ह्या अनुन्वये समावेश करण्यात आले बघा. परिशिष्ट 9. नंतर परिशिष्ट 10 बद्दल पाहू. पक्षांतर बंदी कायदा हा IMP आहे. ह्याच्यावर आयोगाने क्वेश्चन खूप वेळेस विचारले, हे तुम्ही करून ठेवा. ही 52 जी घटना दुरुस्ती झाली 1985ला, त्यावेळेस ह्यात समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा आहे म्हणूनच ओळखले जाते बघा. कोणते परिशिष्ट? परिशिष्ट 10, तुम्ही लक्षात ठेवा. नंतर परिशिष्ट 11मध्ये पाहू आपण. परिशिष्ट 11मध्ये पंचायत राज आणि अधिकार व त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत सगळे 29 विषय आहेत. ते 73वी घटना दुरुस्ती 1992मध्ये करण्यात आली. त्यावेळेस हे परिशिष्ट 11मध्ये समावेश करण्यात आले पंचायत राज विषयी. नंतर परिशिष्ट 12मध्ये काय नमूद करण्यात आले? नगरपालिकांचे अधिकार व त्यांच्या जबाबदारी ह्यांचे 18 विषय आहेत आणि ही 74वी घटना दुरुस्ती कधी झाली? 1992ला, आणि त्यावेळेस समावेश करण्यात आला. तर फ्रेंड्स, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा लागला आणि आपला कन्सेप्ट, तुम्हाला ह्या व्हिडिओतून तुमची कन्सेप्च्युअल आणि जो डाटा फॅक्ट आहे तो कवर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. कारण ह्याचे आपले जे महत्त्वाचे जे परिशिष्टे होते आणि जे भाग होते ते आयोग IMP व्हेरी IMP, कारण आयोग त्यांच्यावर मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन विचारू शकतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.